तर प्रणयजी, आपण छान विविध शिवकालीन अशी शस्त्र आपण बघतोय आणि आता हे खूपच अभिनव असं शस्त्र मला समोर दिसतंय. तर हे काय आहे? ह्या शस्त्राला माडू असं म्हणतात. ओके. प्राचीन कालखंडापासून म्हणजे धातूचा शोध लागण्या अगोदर माणूस हा निसर्गातच आढळणाऱ्या वस्तूंपासून म्हणजे प्राण्यांची चामडी आहे, प्राण्यांची हाडं आहेत, शिंग आहेत, त्यापासून वेगवेगळ्या पद्धतीची शस्त्र बनवत गेलाय. तर त्यातलंच एक काळवीट हरिण जे असतं त्याच्या शिंगापासूनचं एक सुंदर असं शस्त्र आहे आणि अतिशय दुर्मिळ असं शस्त्र आहे. त्याला माडू असं म्हणतात. अच्छा. याला अशा पद्धतीने पकडून ह्या टोकांना छोटे छोटे बाण किंवा भाल्याची टोकं लावली जातात त्याला अजून शार्पनेस येण्यासाठी आणि ती भुसकण्यासाठी वापरली जातात म्हणजे स्टॅबिंगला. बरोबर. आणि क्वचित कधी कधी ह्या शिंगाच्या वरतीच एक छोटी ढाल असते. ओके. संरक्षण प्लस आक्रमण अशा पद्धतीचं दुहेरी असं हे शस्त्र आहे. अतिशय दुर्मिळ असं शस्त्र आहे आणि फार सुंदर आणि मजबूत आहे. सुंदर आहे ते. आणि त्याला इकडे हे लोखंडी टोकं केलेली आहेत का? नाही, हे शिंगाची शार्प आहे. अच्छा अच्छा. जर आपण एखाद्या धातूचा जर हार्डनेस काउंट केला तर त्याच्यापेक्षा क्वचितच थोडासा कमी हार्डनेस याला आहे. कारण तुम्ही जंगलात जर यांच्या शिकारी बघितल्या किंवा वाघाबरोबरची झुंज बघितली तर ते वाघाला सुद्धा ह्या शिंगाच्या साह्याने फाडून काढतात. बरोबर बरोबर. अतिशय मजबूत असं हे शिंगाचं शस्त्र. पण ते शिंग लागू नये म्हणून स्वतःला दूर हे करत असतो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. क्या बात. हे प्रत्यक्ष युद्धात वापरलेली शस्त्र आपण पाहतो. अच्छा, हे ऑलरेडी यूज झालेलं आहे कुठेतरी? हो. अरे वा. किती वर्ष जुनं असेल हे? साधारणतः आपण 250-300चा कालखंड आपण धरून चालू कारण की हातून पोकळ आहेत. ओके. हे आपल्याला म्हणजे एक शिकवण्यासाठी किंवा शिक्षण देण्यासाठी म्हणून ह्याचा जास्त उपयोग होत असेल. आता हल्ली ज्या काही तालमी आहेत युद्ध प्रशिक्षण केंद्र तिथे ह्याचा सराव आणि एक सादरीकरण करण्यासाठी वापरलं जातं. नाहीतर आपल्याला हे म्युझियम मध्येच बघायला मिळतं. खरंय खरंय, अगदी अगदी खरी गोष्ट आहे. आणि मग हे म्हणजे संरक्षण पण, डिफेन्स पण आणि अटॅक पण. वा, सुपर, खूपच छान, मस्त. जय जय शिवाजी, जय जय शिवाजी.